हाय गाईज, टुडे वी आर मेकिंग कांदा पोहे. आणि मी तो घेतला, त्याच्यामध्ये तेल आणि राई टाकली आहे. राई चांगली तडतडून द्यायची आपल्याला. त्यानंतर मी हिंग टाकले. मी हिंग त्या बॉटलमधून निघत नव्हतं, पण तरी पण मी चांगला ट्राय केला आहे. त्यानंतर मी टाकते आलं लसूणची पेस्ट, ज्याच्याने तेल असं तडतडत होतं, असं वाटत होतं की आता माझ्या डोळ्यातच जाणार, नंतर माझ्या फोनच्या कॅमेऱ्याच्या इथे. ठीक आहे, पण मी नंतर टाकले मिरची आणि कढीपत्ता. त्यानंतर शेंगदाणे चांगले खरपूस आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे, त्याच्याने त्याची टेस्ट चांगली येते. मी ते मस्तपैकी भाजते शेंगदाण्याला तेलावरती. थोडे 5-10 मिनटं पण ठेवा, चांगलं होतील ते. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये कांदा टाकते. शेंगदाणे चांगले परतवल्यानंतर कांदा, आणि मी ह्याच्यामध्ये साल पण टाकली होती चुकून. इट्स ओके, काय नाही, होतात. हळद. त्यानंतर ओ हो, किती सुंदर ते. काय नाही, मीठ. ठीक आहे, आता असा कॅमेरा पकडून जेवण करावं लागतं तर होतात असं, काय नाही, कॅमेरा हलतो. त्यानंतर मी ह्याला पण चांगलं परतून घेतलं आहे, कांद्याला पण. त्यानंतर मी साखर टाकली आहे. साखर यासाठी टाकली की तिखट आणि गोड थोडंसं बॅलन्समध्ये राहतं. माझी मम्मी टाकते याच्यामध्ये असं, त्याच्याने टेस्ट खूप चांगली येते. सो मला पहिला आवडायचं नाही, पण आत्ता आवडतात असे पोहे खायला. त्यानंतर मी पोहे टाकले याच्यामध्ये भिजवलेले. जास्त पाणी नका टाकू. जास्त पाणी टाकलं तर ते त्याचं खीर होऊन जाईल, असं होतं ते. तर सो थोडंसंच पाणी टाकून हे करून घ्या, आणि पोहे टाकल्यावरती चांगले हलवून घ्या हलक्या. आणि आपले कांदे पोहे तयार झालेले आहेत.